जगात असा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये जो बोलून सॉल्व्ह होऊ शकत नाही. बोल तिच्याशी. अप्पू सुजित प्लीज. भैया साहेब मी तुमच्या पाया पडते प्लीज नका तुम्ही मला यात पाडू. खूप प्रयत्नानं दूर केलं मी स्वतःला त्यांच्यापासून. अपर्णा अजिबात तसं काही झालेलं नाहीये. हे बघ प्लीज अशी भाषा वापरू नकोस. तुला आणि सुजितला कोणीही दूर करू शकत नाही. मी होऊ देणार नाही. हो पण आई साहेबांची परवानगी नाहीये. तुम्ही नका पाडूयात मला प्लीज भैया साहेब. हे बघा मी तुम्हा दोघांपेक्षा मोठा आहे आणि त्याच मोठेपणाच्या अधिकाराने सांगतोय गाडीत बसा, घरी जाऊन बोलूयात. मी बोलतो आई साहेबांशी. बस. सुजित अरे विचार कसला करतोय? चल तिला गाडीत घेऊन बस. चल चल चल. चला 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 मामा. संजू अगं चल पटकन. आओ मी काय म्हणते. अपर्णा तुम्ही जे काय केलं ना ते लय रॉंग आहे. आमचा विचार एकदा तर यायला पाहिजे तुमच्या डोक्यात. अहो नका ना ऐका ना माझं. अगं आपे तू माझा एक जरा विश्वास ठेव. जरा विश्वास ठेव ना माझ्यावर. चला चला. रणजित काय प्रकार आहे? ही रडत आत का गेली? काय झालं? तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन घेऊ नको असं म्हणून ना तुम्ही माझं टेन्शन जास्त वाढवता. काय झालंय तरी काय? सांगतो तू बस बघू शांतपणे. बोल. बरं मी जे काही सांगणार आहे ते ऐकून हायपर व्हायचं नाही. नाही होणार. बोल. अपर्णाने सुसाइड अटेम्प्ट केलाय. अरे हो. पण का? लग्न ते मोडलंय म्हणूनच तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. अरे देवा. मी बोलते तिच्याशी. सुजित आहे तिच्या बरोबर. अरे तू नुसता असून काय उपयोग आहे? आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे तिच्याशी. हो पण आता या क्षणाला सुजितने बोलणं गरजेचं आहे. ते आहेत माझ्या खोलीत बोलतायत. तिला काहीच झालं नाहीये. साधं खरचटलेलं सुद्धा नाहीये. फक्त जरा ट्रॉमा मध्ये. एकदा म्हणतो आत्महत्येचा प्रयत्न केला, एकदा म्हणतो खर्चटलं पण नाही. माणसाने काय समजायचं रे? अगं बेबी मावशी मलाही काही कळत नाहीये. आम्ही तिथे गेलो त्यावेळी फक्त एवढंच ऐकलं की अपर्णा रडत रडत म्हणत होती की मी विहिरीजवळ जीव द्यायला चालले होते पण संजूताई आल्या, त्यांनी वाचवलं. संजू? पण मलाही काही कळलेलं नाहीये संजू तिथे कशी पोहोचली, ती का गेली, काय झालं होतं. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगू का? सांग ना ग बाई. नाही थांब, मी जरा आलोच. कुठे चाललायस तू? दुसरीकडून कळण्यापेक्षा मीच सांगितलेलं बरं. कुणाला? मी आलोच. अरे कुणाला? अपर्णाचा जीव या पोरीनं वाचवलाय. कसं शक्य आहे? अपर्णाशी बोललंच पाहिजे. बेबी मावशी. हे बाई, मी ना जॉब आधी पूर्ण करते. आवाज धरायला तर अशुभ मानलं जातं. एक तर आधीच घरात हे सगळं अभद्र घडतंय. जॉब पूर्ण करते मग तू सांग मला.
ठीक आहे. येतो आहे साहेब. आई साहेब महत्वाचं बोलायचं होतं. हो मग बोला ना. नाजूक विषय होता, एकांतात बोलायचंय. हो मग दादासाहेबांचं काम झालंच आहे, निघालेच आहे ते. काय झाले हो सुजित भाऊजी? एवढी का रडतीये? आम्ही बोलू का त्याच्याशी? हा अपर्णा, ए बाई अपर्णा, काय झालं ग? वहिनी साहेब, तुमची इन्क्वायरी नंतर बसवा, इथं जरा मॅटर सिरियस आहे. प्लीज अँड सॉरी. अप्पूबाई, तुमच्या माघारी आम्ही काय केलं असतं, कसे जगलो असतो, काय झालं असतं आमचं, हा विचार एकदा पण आला नाही का तुमच्या डोक्यात? आमचं जाऊ द्या धनु मामा, ह्या वयात एवढा मोठा धक्का सहन झाला असता का त्यांना? जीव गेला असता की त्यांचा? आणि त्याचं पातक तुमच्या डोसक्यावर. त्यांच्या बी जीवाचं ना आमच्या बी. तुमच्याशिवाय कोण आहे मला? तुम्ही एवढे शिकलेल्या, समजूतदार, तुमच्यासारख्या माणसानं असं येड्यासारखं वागणं शोभतंय का? का केलं तुम्ही हे सगळं? तुम्हाला कळतंय का तुम्ही जे केलं ना ते लय रॉंग आहे. मला माहितीये सुजित की मरण हा कोणत्या समस्येवरचा उपाय असू शकत नाही, पण जेव्हा समोरचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा हा एकच पर्याय समोर दिसतो. अगं म्हणून आत्महत्या का? मग माझ्याकडे मरणाशिवाय दुसरा कोणता पर्याय होता सांगा ना? तुम्ही तर सरळ सरळ जाहीर निवेदन देऊन ढाले पाटलांशी असलेले सगळे संबंध तोडले. अगं पण अशाने आपल्या रिलेशनवर काय फरक पडतो? मला पडतो सुजित. तुमच्या घरच्यांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न होऊच शकत नव्हतं. तुम्ही नवगच काहीतरी आपलं. नाही बोलते मी. तुम्हाला परत या घराशी जोडेल अशी कमिटमेंट दिली होती मी आई साहेबांना, आणि कमिटमेंट देऊन मागे फिरणाऱ्यातली मी नाहीये, तुम्हाला माहितीये. काय दरवाजा बंद करताय आता? रणजित, हरकत नाही. काहीतरी फार महत्वाचं बोलायचं दिसतंय रणजितरावांना. बोला बोला, तुम्ही बोला. रणजित, हो काय झालं? दार लावायची काय गरज आहे? असं काय काम आहे तुमचं? दादासाहेबांना अपमान वाटला असेल. त्याबद्दल क्षमस्व व्हायचं. मी पर्सनली त्यांची माफी मागेन. मी सुजित आणि अपर्णाला घरी घेऊन आलो. मग लग्न मोडलं या फ्रस्ट्रेशन मध्ये अपर्णाने सुसाईड अटेम्प्ट केला होता.